विठ्ठलाशी पाशी नामारे तुझे तशी विठ्ठला नाम तुझे हरे विठ्ठल नाम तुझे. इकडे आहे हा इकडे रायगड हा आहे. इकडे रायगड इकडे रत्नागिरी. बघ कशा पायऱ्या आहेत माझ्या. काळा दगड आहे, काळ्या दगडाच्या आहेत सर्व पायऱ्या. शिवलिंग आहे आणि काय स्वयंभू देवस्थान आहे. शिवलिंग आहे तिथे देवाचं आदिवासीचं नाव का पडलंय. देवाचं तिथं आदिवासी जे एकदम पूर्वीपासून जुनं आहे. अच्छा. शिवलिंग होतं त्यानंतर लोकांनी मंदिर बांधलं स्वयंभू. आणि त्याच्यात आज नेमका सोमवार आहे त्याच्यामुळे आम्ही आज गणपतीचा 3रा दिवस आहे पण आम्ही चाललोय. आम्ही येऊ गाडीत. आधी बारीक 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 छोटी छोटी मुलं बसा बसा. चला 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 लवकर. कॅन्सल आहे ना, हे कॅन्सल करा सर्व. चला चला. ए नमस्कार दरवाजा बंद कर. अश्विन भाऊ गाडी चालवतो. अश्विन भाऊ दरवाजा बंद कर. बंद कर जरा. गाडी पॅक. अजून एवढे बाकी आहेत सर्व. चला चला चला. ए तर मित्रांनो मी आज देवाचा डोंगर ह्या ठिकाणी आलो आहे आणि हे ठिकाण आहे जामगा या ठिकाणी आहे, म्हणजे दापोली तालुक्यातील जामगा या ठिकाणी आहे. तर आम्ही 2 गाड्या वगैरे करून आलो आहे. ही होती एक गाडी ती आणि एक बाईक आहे. तर हे बघा इथे आहे स्वयंभू शंकर मंदिर देवाचा डोंगर हे बघा इथे. आणि इथून ह्या पायऱ्या आहेत वरती आणि वरती जायचं आहे. बाकीचे सगळे वरती चालतात ते बघा. आणि मी चाललो आहे मागून. पाऊस पण आहे, पाऊस कंटिन्यू चालूच आहे. म्हणजे आम्ही येतो तेव्हापासून सर्व फॉग वगैरे सर्व पाऊस आहे. तर आज गणपती बाप्पाचा 3रा दिवस आहे आणि आमचं प्लॅनिंग ठरलं आहे त्याच्यामुळे आम्ही आलो आहे. मी पहिल्यांदा आलो इथे. तर मलासुद्धा हे ठिकाण नव्हतं माहिती. हे मित्रमंडळी सर्व बोलले त्यांच्यासोबत मी आलो आहे. तर ते आज तुम्हाला बघायला मिळेल देवाचा डोंगर. हे जामगा अशा या गावी आहे आणि इथून 4 गावं वगैरे दिसतात. ती गावं कोणती दिसतात मला माहिती नाही. मी आता वरती विचारेन आणि सांगेन तुम्हाला. तर चला आज मंदिरात जाऊयात. काळा दगड आहे, पूर्ण काळा दगड. सर्व गेले वरती. तर जाऊयात आता वरती आपण आणि बघूयात. पाऊस आहे, पाऊस. सीन बघा किती मस्त आहेत. जुनी झाडं आहेत सर्व. हे बघा मागे मंदिर आहे. ए बाबा धावत नको, सावकाशी सावकाशी सावकाशी. कृष्ण आहे माझ्यासोबत. हाय. आमच्या सर्वांचं प्लॅनिंग ठरलंय त्याच्यामुळे आम्ही आलोय. भिजलोय सर्व. लगेच चाललोय वरती. पोचलो वरती आपण. मंदिराचा एंट्रन्स आहे हा आणि इथून जायचं आतमध्ये. वा लाईट नाही का? हां चला चला पाय पडत चला. इतिशाला पण आणले मी. तर हा बाहेरचा गाभार आहे आणि हे बघा सर्व मित्रमंडळी आले होते. इथे हा शंकर महादेव मंदिर हे आहे. माझ्या मते उंबराचं झाड आहे, जुन्यातलं झाड वाटतंय. हा मंदिरांचा एंट्रन्स आहे आणि इथून खालून आम्ही चालत आलो वरती. हे बघा पूर्ण धुकाच दिसतं. पाऊसच पाऊस पडतोय. सीन बघा किती आहेत. खालचं काहीच दिसत नाही. हे कालकायचं मंदिर आहे.
ही जमीन आहे का तुम्ही जमीन आहे ती ही पिंड अशी झाली हां. तुमच्या अगोदर कोण करायची पूजा? एक गुरुजी होती म्हणजे याची होती आपली कासारी होती कासारी. हां 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 ती गेली ना. हां ती त्यांना केलं आहे. बरं. आता मी 35 वर्ष झाला नाही. 35 वर्ष. अच्छा. भक्ती करावी कोणी देवा तुझी भक्ती महादेवा 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 तुझी भक्ती करावी कोणी महादेवाची भक्ती करावी कोणी मानवी माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल माधव विठ्ठल माधव विठ्ठल माधव विठ्ठल माधव. मंदिराची एंट्री तिथून होते. तिथे आपल्याला पार्किंग वगैरे मिळतात. इथून सरळ काळ्या दगडांची अशी वाट आहे आणि हे बघा मंदिराचं एंट्रन्स इथे आहे आणि हे मंदिर आहे. आणि 5 वर्ष झाली हा मंदिर बांधलेलं आहे आणि गेले 35 वर्षापासून ते काका सेवा करतात आणि हे सर्व फोटोशूट चाललं आहे यांचं. नाही बघा धुका वगैरे बघा किती आहे खाली, म्हणजे एकदम उंचावते खाली असा उतार आहे पूर्ण. सीन बघा किती सुंदर आहेत. पूर्ण धुका आहे एकदम. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय.
धुलोडी आहे, हा इकडे रायगड आहे, हा. पायथ्याशी आहेत ना, हा इकडे रायगड, इकडे रत्नागिरी. हा, हा. तर बघताय काकांच्या माहितीनुसार काका सांगतात ह्या जे निंगडीची झाडं दिसत आहेत ही, तर ह्या निंगडीची झाडं म्हणजे 5 पांडव जेव्हा इथे आले त्यावेळेला इथे येऊन त्यांनी हे भगवान शंकरांचं मंदिर होतं ते ही झाडं तोडून ते एका रात्रीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यात पण त्यांना ते जमलं नाही, त्याच्यामध्ये अर्धवट राहिलं हे मंदिर आणि ते इथेच सोडून गेले असं. त्याच्यामुळे हे मानवी निर्मित असं हे मंदिर आहे. तर काकांकडून याच्यावर आपल्याला माहिती मिळाली असं आहे. तरी बघा ही ती निंगडीची झाडं आहेत सगळी, हे बघा ही तोडलेली आहेत सर्व, हे बघा ही अशी झाडं आहेत. आणि इथे आहे बघा एक उंबराचं झाड आहे, तो पण खूप जुन्या काळातला आहे बघा. तर हा आहे आपला मंदिर भगवान शंकरांचा. तर आता आम्ही जायच्या तयारीवरती आहोत. आम्ही बसून भजन वगैरे केलं इथे. काकाने पण चांगली खूप माहिती दिली आणि आशा करतो माझ्याकडून तुम्हाला थोडीफार तरी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती आली असेल. आणि एवढी काय जमली नाही, मी प्रयत्न केला आहे तरी पण. हे बघा ह्या जुन्या ही सर्व झाडं वगैरे आहेत, सगळी जुनी झाडं आहेत आणि ही त्यांच्या परिवारातल्या हा समाधी वगैरे आहेत. आणि ही जी निंगडीची झाडं वगैरे आहेत, जे मागाशी मी सांगितल्याप्रमाणे हे पांडवकालीन येऊन इथे सगळे मंदिर वगैरे बांधण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी, पण ते काही जमलं नाही त्यांना, त्याच्यामुळे ते अर्धवटच राहिलं. म्हणून हे मानवनिर्मित असे भगवान शंकरांचं मंदिर झालेलं आहे. आणि गेले 5 वर्ष झाली हा मंदिर तयार झालं आहे आणि काका इथे गेल्या 35 वर्षापासून इथे भगवान शंकरांची सेवा करतात, म्हणजे पूजा वगैरे करतात. तर आता आम्ही चाललो आहे परत खाली उतरतो आता मंदिराच्या. तर हे बघा आता पुढे चाललो आहे सगळे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो आता आम्ही घरी जाण्याच्या मार्गावरती आहोत. आता परत निघालो आहे आम्ही. पाऊससुद्धा काय थांबत नाही आहे. सीन बघा मी मगाशी दाखवले तुम्हाला. ही इथून परत जायची वाट आहे, खाली गाडी आम्ही पार्क केली तिथे. तर ही व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कळवा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि सपोर्ट करा. अशाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की ही व्हिडिओ कशी आहे आणि मी तुमच्यापर्यंत कुठच्या माहिती दिली आहे, कुठच्या प्रकारे माहिती दिली आहे. मला थोडीशी जमली, मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हर हर महादेव.